दादा तुझी 2 मिनिटं हवी आहेत. अरे 2 काय 20 मिनिटं घे, आमचंही काम संपलंच आहे. दादा तू प्लीज चप्पल काढून इथे बस ना, प्लीज प्लीज प्लीज. काय मग? तू काढ चप्पल तरी काढ प्लीज. बस नाही ते. दादा मला तुझे पाय धुवायचे. काय? इकडे उभा राहा. वेळ लागला का तुला? उठ आधी. नाही नाही दादा, हेच बरोबर आहे, हीच माझी जागा आहे. तुझी जागा माझ्या पायापाशी नाही आहे, माझ्या हृदयात आहे, माझ्या मनात. नाही दादा, तू माझ्यासाठी एवढं करतोस तर मी तुझ्यासाठी हे नाही करू शकत. दादा मला त्रास होऊ नये म्हणून श्वेताला तू कामावरून काढण्याचा निर्णय घेतलास. किती करतोयस तू माझ्यासाठी. मी हे तर मी करूच शकतो ना तुझ्यासाठी. दादा प्लीज मला तुझे पाय धुवायचे, कारण तू फक्त माझा भाऊ नाहीयेस, माझा गुरु आहेस. नाही नाही अंशुमन, हे असलं काही करायचं नाही. मला खूप ऑकवर्ड होतं आणि माझे पाय तू धुवायचं नाहीस. मी इतका मोठा नाही आहे. समर, अरे करू दे ना, मोठा भाऊ आहेस ना तू. काय झालं केलं तर? काकू काहीतरी काय, ह्यानी जर माझ्या पायाला हात लावला ना तर मला गिल्टी वाटेल. आजी तू सांग ना काहीतरी. अरे मग तू काय चुकीचं बोलतोय पिंट्या? त्याच्या मनात ना तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे रे. त्याला तुला मोठ्या भावाचा मान द्यायचा आहे. समर, अरे त्याची इच्छा आहे म्हणून तरी करू दे त्याला. हे बघ, मोठा भाऊ मी फक्त जन्मानी आहे, कर्मानी वगैरे काही नाही. दादा ते मला ठरवू दे, तुला अधिराची शपथ आहे. दादा प्लीज प्लीज बस इथे. दादा प्लीज. हे कुटुंब आता तुला सांभाळायचं आहे. त्यांना कधीही अंतर देऊ नकोस. नाही देणार बाबा, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची काळजी घेईन, मी प्रॉमिस करतो. किती प्रेम आहे बघा. कायम असंच राहू दे. आपल्याला पावलं उचलावीच लागणार. एक मिनिट, आनंदचा फोन आहे. हॅलो आनंद, मी श्वेता आणि स्वानंदी बरोबर आहे. तू स्पीकरवर आहेस? निकिता, इथे काय चाललंय ते काहीही कळत नाहीये मला. म्हणजे हे बघ, आता
समरने त्या श्वेताला ऑफिसमधून काढायचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यामुळे अंशुमननी समरला डोक्यावर घेतलंय. पूजा घातली जवळजवळ त्याची. ते तर होणारच होतं. अंशुमनने माझ्या समोर समरचे पाय धुतले. गुरुवर्य वगैरे म्हणाला या समरला तो. अरे बापरे, समर तर वितळला असेल आता. हो, आधीच नको एवढा विश्वास आहे त्याचा भावावर. त्यात ही नाटकं. तो अंशुमनना समरला गुंडाळत राहील, त्याच्यावर कोणाचा कंट्रोल राहणार नाही. आणि त्याला हे खूप चांगलं माहितीये की काहीही झालं तरी समर त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवेल. तो काहीही करणार नाही आणि या सगळ्यात नाव खराब होणार ते समरचं. नाही आनंदादा, आपण असं होऊ द्यायचं नाही. म्हणजे एखाद्या माणूस जर विश्वास ठेवत असेल आणि त्या विश्वासाचा कोणी फायदा घेत असेल तर ते खूप चुकीचं आहे. आपण त्यांना खरं पटवून देऊच. आणि आपण अजून हार मानलेली नाहीये, काहीतरी तोडगा काढायचा आहे आपण यावर. हो काढूया, पण हे सगळं सांभाळून करावं लागेल आपल्याला. हो आम्ही ठरवतो काय करायचं ते आणि मग तुम्हाला कळवतो. हा, ठेवतो मी आता फोन. बाय बाय. आता काय करायचं? खरं तर सिद्ध करावंच लागेल आपल्याला. एवढं सोपं नाहीये ना ते. समरचा नाही बसणार आहे आपल्यावर विश्वास. श्वेता, आता बाकी तुझी परीक्षा आहे. हे बघ, क्विट करून टाकणं खूप सोपं असतं, पण त्याच्यामुळे आपण आयुष्यभरात ती मोठं नुकसान करून घेतोय. बरेचदा कळत नाही आपल्याला. तुला तसं करायचं नाहीये, राईट? मग तुला स्ट्रॉंगली उभं राहावं लागणार आहे. निकिताताई, मला तुमची मदत लागणार आहे. तुम्ही आहात का बरोबर? म्हणजे काय? मी आहेच ना. आता दोघी जणी ऐका. बाळांना तुम्ही इकडे काय करता? तुम्ही खाण्यापिण्याचं बघा ना, सगळं आले का ते नीट नीट लावून घ्या. ते असू दे, सोडा ते, सोडा. जा 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 जा. सगळी व्यवस्था आहे की नाही व्यवस्थित ते सगळं बघा. हा, काही कमी पडता कामा नये. बाबा, माझ्या सुनेची पहिली पार्टी आहे या घरातली. सगळं व्यवस्थित व्हायला हवंय. बाबा, हा, बाबा तुम्ही का करताय? आहेत ना स्टाफ. असू दे ग, स्टाफ बाकीचं बघेल. तू बाकीची कामं बघ, मी करतो ना. जा 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 जा. अनबिलिव्हेबली स्वीट. बर, ठीक. कर काम कर गाइस, बाबा. शो मी दिस. काही हेल्प करू का बाबा तुम्हाला? अरे नको बाबा, झालंय सगळं. सगळे ग्लास पुसलेले आहेत. हा शेवटचा. परफेक्ट. ओके, सो या स्नॅक्सचे छोटे छोटे पोर्शन्स तयार करा. ओके, आणि मेक शुअर प्रत्येक प्लेटमध्ये सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. ओके, आणि हे काउंटर कोणी सोडू नका. या